बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी येते बस्ता झोपमधून। सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या भावानं एल्गार पुकारलाय। वाल्मिक कराडला मकोका लावा आणि हत्येचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी धनंजय देशमुखांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं। धनंजय देशमुख यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही आंदोलनात सहभागी झाले होते। टाकीवर चढण्यासाठी असलेली शिडीच काढून घेतल्यानं त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं। धनंजय देशमुखांचं कुटुंब सुद्धा टाकीवर पोहोचलं। अखेर मनोज जरांगे पाटील, पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या मनधरणीनंतर 2 तासांनी देशमुखांनी आंदोलन मागे घेतलंय। जरांगेंची गळाभेट घेत धनंजय देशमुखांनी टाहो फोडला। आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी जरांगे पाटील त्यांना फोनवरनं विनंती करत आहेत। पाण्याच्या टाकीवर आंदोलन केलं। यावेळी त्यांनी टाकीवर चढण्याची जी शिडी असते तीच काढून घेतली होती। 2 तासांनंतर अखेर त्यांनी आंदोलन मागे घेतलं। जरांगेंना भेटत त्यांनी टाहो मी न्याय मागतो, दुसरं काही मागत नाही। माझ्या भावाला ज्यांनी संपवलंय, ज्यांनी कटकारस्थान केलंय, या सगळ्यांना फाशी द्या। हा न्याय मागतो मी माझ्या भावासाठी। जरांगे एसपींकडून मनधरणीनंतर अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। मात्र टाकीवर चढून धनंजय देशमुख आणि कुटुंबीय यावेळी आंदोलन करत असताना पाहायला मिळाले। मागणी काय काय आहे कुटुंबियांची जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वाल्मिक कराडवर मकोका लावा, कराडला खून आणि अपहरण प्रकरणी आरोपी करा, फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करा, उज्ज्वल निकम किंवा सतीश मानेंनी खटला लढवावा, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना तपास अधिकारी नेमा, दरम्यान सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या भावानं एल्गार पुकारलाय। धनंजय देशमुखांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं। मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। धनंजय देशमुखांनी खाली यावं अशी विनंती मनोज जरांगेंनी केली होती। धनंजय देशमुखांनी समजूत काढण्याचा यावेळी धनंजय देशमुखांचा प्रयत्न मनोज जरांगेंनी केल्याचं पाहायला मिळालं। या खाली तुम्ही खाली या, होय दादा, तुम्ही खाली या। सगळा समाज तुमच्या पाठीशी, तुमची गरज आहे बाबा। भयाला न्याय द्यायचा संतोष भाईल, खाली या तुम्ही खाली या प्लीज। माझी विनंती, मी यांचा जीणं मुश्किल करेल। तुमच्या कुटुंबाला काय झालं तुम्ही काळजी नका करू, माझा समाज लहान नाही, जीणं मुश्किल करेल राज्यात यांचं। खाली या, माझी विनंती, आत्महत्या नाही करायची। या खाली या। दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी मंत्री धनंजय मुंडेंना थेट इशारा दिला। देशमुख परिवारातल्या एकाही माणसाचं काही झालं तर कुणालाही सोडणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय। आरोपी खंडणीतला असो किंवा मग धनंजय मुंडेंच्या टोळीचा, त्याचं जगणं मुश्किल करेन असा इशारा जरांगेंनी दिलाय। तुम्ही जर चुकीच्या दिशेनं तपास केला, यंत्रणेचा गैरवापर करून आणि देशमुख कुटुंबातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीविताला काही झालं, आरोपी जर सुटला, तर धनंजय मुंडेची टोळी तिचं जगणं मुश्किल करेल। दरम्यान सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना आणि वाल्मिक कराडला फाशी द्या अशी मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी इकडे लक्ष देण्याची विनंती ग्रामस्थांनी केली। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। यावेळी त्यांनी आरोपींवर कठोर शिक्षा करून न्याय देण्याची मागणी केली आहे। आणि यांना जर फाशीची शिक्षा दिली आणि हे जे सांभाळणार आहेत ते जर मध्ये जेलमध्ये लोटले तर हे ठिरवणारे आंदोलन। सरकारला कळकळीची विनंती, अजितदादाला आणि फडणवीसला, तुम्ही लाडक्या बहिणीने तुम्हाला निवडून दिले, त्यांना रंडक करू नका। पुन्हा सरशेवट जर जनता बिघडली तर तुम्हाला सुद्धा नीट होणार नाही। माझी शेतकऱ्याची तुम्हाला माझी कळकळीची विनंती, आणि तुम्हाला न्याय द्यावाच लागेल, हे सुटणार नाही ना ते भारतात। मसाजोगच्या आंदोलकांनी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्यावर बांगड्या फेकल्या। सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले। यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षकांवर बांगड्या फेकल्याचं दिसलंय।
नवनीत कौबत हे तिथं आले होते, त्यावेळी त्यांच्यावरती बांगड्या फेकण्यात आल्या. संवाद साधत होते त्यावेळेला या ठिकाणी देशमुख यांना फोनवरून संवाद साधत होते नवनीत कौबत हे त्यावेळेला एसपी आहेत आणि त्यांच्या अंगावरती बांगड्या फेकण्यात आल्या. सरपंच हत्येविरोधात ग्रामस्थ यावेळी चांगलेच आक्रमक झाल्याचं मात्र पाहायला मिळालंय. देशमुख यांना फोनवरून संवाद साधत होते त्यावेळेला या ठिकाणी देशमुख यांना फोनवरून संवाद साधत होते त्यावेळेला या ठिकाणी आमचा संतोषांना गेला ती गेला आणि धनुला सुद्धा आमच्या अपहरण केलंय का काय केलंय हे आता हुडकून द्या. हो शोध लावून द्या त्याचा. आज सकाळपासून संतोष गायब आहे. आज आमचं गाव सगळं हळहळ तळतळ करायला लागले. आज आमचा संतोष गेला ती गेला पण अजून धनंजयचं बी तेच झाले. कशामुळे झाले तुम्ही का लक्ष द्यायनात, कशामुळे लक्ष द्यायनात? फाशी झाली पाहिजे त्याला. हा आमचं तेच. त्या वाल्याला फाशी झालीच पाहिजे. आमच्या घरासमोर पोलिसांचा ताफा असताना काका पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत. मग पोलीस काय करतायत? माझे वडील गेले, उद्या काकाला गमावलं तर आम्ही काय करायचं, असं वैभवीनं आता विचारलंय. माझा चाचा घरी असताना पोलीस प्रशासनाचा ताफा आमच्या घराशेजारी असताना माझा चाचा हे करतोय म्हणजे पोलीस प्रशासन करतंय काय अजून सुद्धा? आज माझे पप्पा गेले, आज चाचाला गमावलं तर आम्ही काय करायचं? आणि जसं आज चाचा वरी गेलाय, इथून पुढे जे आरोपी अटक नाही झाले तर आमचं पूर्ण कुटुंब वरी जाईल आणि आम्हाला जर काय झालं तर पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल. जोपर्यंत आज आम्ही आहेत तर पोलीस प्रशासन एक आमचा माणूस गेलाय तर आरोपींना पकडत नाहीये. मग ज्यावेळेस कुटुंबातील सगळे जातील त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील. इकडे धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊन बाजूला व्हावं. सरपंच हत्येचा तपास फास्ट ट्रॅकवर चालवा. तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्या, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर करतायत. 3-4 महिने फार मोठं नसतं मंत्रिपदावरून दूर राहणं. अजून मोठं मंत्रिपद घ्या, पण तुम्ही राजीनामा देऊन पूर्णपणे प्रशासनाला मोकळा श्वास द्या तिथं काम करण्यासाठी. जे गुन्हेगार फिल्मी स्टाईलमध्ये गाडीमध्ये येतात आणि गाडी घेऊन पार त्या पोर्समध्ये जाऊन अटक होतात हे पहिल्यांदा बघतोय आपण. आता तरी थोडेसे तुम्ही डोळे उघडा आणि नैतिकता दाखवा. या सरकारलाही माझी विनंती आहे की त्यांचा राजीनामा घ्या. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंचं नाव आल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये. नैतिकता म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा आणि तो स्वीकारला जावा, अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनीही केली आहे. अजित पवारांना नैतिकता आणि कारवाई यातील फरक कोल्हेंनी समजावून सांगितलाय. खरं तर बीड जिल्ह्यातल्या राजकारण्यांनी सुद्धा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि यामध्ये ज्या राजकीय व्यक्तींची नावं म्हणजे धनंजय मुंडेंसारख्या मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीचं नाव सातत्यानं येत असेल तर नैतिकतेच्या आधारावर इथून मागे सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा आहे की निष्पक्षपाती चौकशी होण्यासाठी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्यात आलेला आहे. पण हा राजीनामा न देता ज्या गोष्टी आहेत त्या तशाच पुढे नेणं हे कुठेतरी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का ही शंका येते. आदरणीय दादा जे म्हणतायत तो कारवाईची गोष्ट आहे आणि कारवाईमध्ये हे घ्यावंच लागणार आहे. जी मागणी आहे ती नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा द्यावा, निष्पक्षपणे चौकशी व्हावी ही मागणी आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जात नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं विधान मंत्री शंभूराज देसाई यांनी केलंय. परंतु राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही. ज्याचा थेट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा दुरान्वयाने थोडासा जरी संबंध कुठं जोडत असला या प्रकरणाशी तरीसुद्धा त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. ही भूमिका राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेली आहे. राज्य सरकार या प्रकरणामध्ये कुणालाही पाठीशी घालणार नाही. इकडे खंडणी प्रकरणात गेल्या 15 दिवसांपासून कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडचे पोलीस कोठडी उद्या संपतीये. वाल्मिक कराडचा पोलीस कोठडीतला मुक्काम लांबणार की थांबणार हे उद्या कराडला न्यायालयात हजर केल्यानंतरच समजणार आहे. सीआयडीचे अधिकारी कराडला उद्या कोर्टात हजर करतील. 29 नोव्हेंबरला मस्साजोग येथील आवाज कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना 2 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सीआयडीचे अधिकारी करतात. सरपंच देशमुख कुटुंबियाच्या आंदोलनाची दखल प्रशासनानं अखेर घेतली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात देशमुख कुटुंब पोहोचणार आहे. यावेळी एसआयटी सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी देशमुख कुटुंबाची भेट घेतील. यावेळी गुन्ह्याच्या तपासाबाबत देशमुख कुटुंबानं मागितलेली माहिती देण्याची शक्यता आहे. चल चल काय
इकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठी क्रांती ठोक मोर्चानं आक्रमक पवित्रा घेतलाय. मंत्री धनंजय मुंडे यांची हक्कालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा, अन्यथा आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू. आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी भेटीची वेळ दिली. या भेटीत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय. मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीचं कार्यालय पंधरालयाच्या 7व्या मजल्यावर होतं. मात्र आता हे कार्यालय 7व्या मजल्यावरनं हलवलंय. या ठिकाणी राष्ट्रवादीचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांना जागा देण्यात आली आहे. मात्र आता दालन कुठे दिलं जाणार आहे हे कळू शकलेलं नाही. त्यामुळे मराठा आरक्षण प्रकरणी सरकारची भूमिका आणि मनसुबा नेमका काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. इकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन आल्याची माहिती स्वतः लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. आताच मला जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. पत्रकार परिषद घेऊनच लक्ष्मण हाकेंनी ही माहिती दिली. मराठा नेते मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांनीच हा फोन केला होता असा आरोप हाकेंनी दिलाय. धमकीचा व्हिडिओ देखील हाकेंकडून शेअर करण्यात आलाय. अरे दादा, मी धनगराचं पोरगा आहे, माझी नाही लायकी तुमच्या एवढी. शिव्या देतो का तू? शिव्या देतो? बरं, मग लायकीने माझी काय आहे सांग ना. मग काय आहे सांग ना बाबा. मी आहे मेलपाळाचा पोरगा, माझी लायकी नाही. पुढची बातमी. लाडकी बहीण योजनेचा नियम बाहेर लाभ घेतलेल्या बहिणींनी अर्ज मागे घ्यावेत, अन्यथा सरकारनं त्यांच्याकडून दंडासहित वसुली करण्याची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. मात्र आतापर्यंत दिलेले पैसे वसूल करण्यात येऊ नयेत असंही भुजबळांनी म्हटलंय. तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना, आणि जे ह्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे. आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही. ते मागण्यात येऊ नये याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी. नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं पाहिजे. महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर येणाऱ्या काळात कारवाई केली जाईल असं काल छगन भुजबळ बोलले. नाही, मला माहीत नाही छगन भुजबळ काय बोलले, पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे. कोणावरही फार कारवाई होणार नाही. नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकते. बातमी पुण्याची. वाहतूक कोंडीच्या विळख्यात पुणे शहर अडकल्याची. जागतिक वाहतूक कोंडीत पुणे शहर 4थ्या क्रमांकावर आलंय. वाहनांची संख्या वाढल्यानं शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी पुण्यात 33 मिनिटांचा वेळ लागतोय. टॉमटॉम या डॅनिश संस्थेनं जगभरात केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून ही माहिती समोर येतेय. त्यामुळे हा जर ट्रॅफिक कंजेशन आणि जो स्पीड कमी होतोय हा जो इश्यू आहे त्याला जर सॉल्व्ह करायचा असेल तर बसेसशिवाय पर्याय नाही. आणि जे आपलं वाहतुकीचं बजेट आहे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि PCMC दोन्हीचं जवळजवळ 1000 करोडचं फक्त वाहतुकीचं बजेट आहे. तर खरं सांगायचं त्यातलं किमान 50% हे चालणे, बस आणि सायकल ह्यांच्यासाठी दरवर्षी राखून ठेवलं पाहिजे. अशा दृष्टीने गेलो तरच होईल. आज त्याची पर्सेंटेज फक्त 20% आहे. फक्त 20% आपण म्हणतोय की आम्हाला बसेस चांगल्या हव्या आहेत वगैरे, पण खर्च खूप कमी करतोय. पुण्याच्या वाहतूक कोंडी संदर्भातला हा अहवाल आहे आणि जवळपास 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी पुणेकरांना 33 मिनिटांचा वेळ लागतोय असं या अहवालातनं समोर आलंय. पुढच्या बातमीकडे. बातमी. शक्तीपीठ महामार्गाचा संघर्ष पुन्हा पेटण्याची आता शक्यता आहे, कारण निवडणुकीपूर्वी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आली होती. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी MSRDCनं पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. MSRDCचा पर्यावरण या महामार्गासाठी पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया MSRDCनं सुरू केली आहे. त्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना लवकरच काढली जाण्याची आता शक्यता आहे. बातमी. नाशिकमधून नाशिकमध्ये झालेल्या अपघाताआधीचा व्हिडिओ देखील आता समोर आलाय. नाशिकमध्ये पिकअप आणि आयशरचा भीषण अपघात झाला. या अपघातात देवदर्शनावरून परतत असलेल्या 6 जणांचा
मृत्यू झाला, तर 10 जण गंभीर जखमी आहेत. यातल्या काही जखमींची प्रकृतीही चिंताजनक आहे. अपघाताआधीचा या तरुणांचा व्हिडिओ आता समोर आलाय. हे सर्व तरुण टेम्पोनं निफाड तालुक्यात देवदर्शनासाठी गेले होते. परतताना हा टेम्पो द्वारका चौकात उतरत असताना सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला धडकला. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. नाशिक अपघाताआधीचा हा व्हिडिओ आहे आणि यातील काही जणांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे, तर 6 जण यात ठार झाले. नाशिक शहरामध्ये अतिशय भीषण अपघात त्या ठिकाणी घडलेला आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि यामध्ये 5 जणं हे त्या ठिकाणी जवळपास जागीच ठार झालेत. 13-14 जणं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. अजून 2-3 जणं अत्यवस्थ आहेत, सिरियस आहेत. आज 5 जणं या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत. त्या 5ही जणांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची घोषणा या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयांच्या घरात परवानगी घेतली आणि त्यानिमित्त करतो आहे. त्याचबरोबर जे याच्यामध्ये जखमी आहेत त्यांनासुद्धा काय सहकार्य लागेल, त्यांना काय खर्च लागेल तो शासनाच्या वतीने केला जाईल. 4 दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरच 2 गट समोरासमोर भिडले. यावेळी एकास बेदम मारहाण करण्यात आली. 4 दिवसांपूर्वी एकास किरकोळ वादातून फरशीनं मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी त्यानं पोलिसात फिर्याद दिली. त्याचा वाद आज पुन्हा उफाळून आला आणि यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. दोन्ही गटाला पांगवलं. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान पोलीस ठाण्यासमोर झालेल्या मारामारीनं खळबळ माजली. पुढची बातमी पालघरमधून. पालघरमध्ये शेतात चक्क बनावट नोटांचा कारखाना टाकण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केलाय. भायखळ्यामध्ये बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे बनावट नोटा सापडल्या होत्या. आरोपींच्या चौकशीत पालघरमधल्या नोटा बनवणाऱ्या कारखान्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई पोलिसांना सापळा रचत पत्राच्या शेडमध्ये सुरू असलेला बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय. बातमी एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातली. कर्मचाऱ्यांना पीएफ मधील ॲडव्हान्स मिळत नाहीये. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली 1,100 कोटी रुपयांची रक्कम एसटीनं पीएफ ट्रस्टमध्ये भरलेली नाही. त्यामुळे पीएफ रकमेतून ॲडव्हान्स मागणी करणारे 2,500 कर्मचारी ऑक्टोबरपासून पीएफ ॲडव्हान्स रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. ही रक्कम मिळण्यासाठी एसटी कर्नाटक पॅटर्न राबवण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेनं केली आहे. कर्नाटक एसटीचा फॉर्म्युला काय आहे पाहूया. महाराष्ट्र एसटी प्रमाणेच कर्नाटक एसटी सुद्धा आर्थिक अडचणीत आहे. कर्नाटक एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू आहे. एसटीला निधी अपुरा पडला तर कर्मचाऱ्यांसाठी कर्ज घेतात. मध्यंतरी पीएफ ॲडव्हान्ससाठी निधी उपलब्ध नव्हता, पण सरकारच्या मध्यस्थीनं कर्नाटक एसटीला कर्ज उपलब्ध झालं. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा न्यूज पॉइंट 20 मधून. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळांच्या समता परिषदेनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तयारी केली आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात गाव तिथं समता परिषदेची शाखा आणि घर तिथं समता सैनिक तयार करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या. पणन विभागाच्या 100 दिवसाच्या आढावा बैठकीत फडणवीसांनी या सूचना केल्या. तसंच कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावं असे निर्देशही फडणवीसांनी दिले. मंत्रिमंडळ विस्तार तर झालं, मात्र पालकमंत्री कधी ठरणार असा सवाल विरोधकांकडून करण्यात येतोय. मकर संक्रांत झाल्यानंतर पालकमंत्र्यांची घोषणा होईल अशी माहिती मंत्री गिरीश महाजनांनी दिली.
मंत्र्यांच्या बंगल्यावरच्या उधळपट्टीला आता लगाम बसलाय, कारण उधळपट्टीच्या तक्रारींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली. मंत्र्यांच्या दालनावर किंवा निवासस्थानावर खर्च करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातूनच खर्च करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. कोणाची झोप कधी उडवायची आम्हाला चांगलं समजतं, एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही, अशा शब्दात ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांनी खासदार अमोल कोल्हे यांना प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना ठाकरे गट अद्याप झोपेतून जागा झालेला नाही, असं विधान कोल्हेंनी केलं होतं. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून वैभव नाईक आणि नारायण राणे आमनेसामने आलेत. 15 दिवसात चिपी विमानतळ सुरू करा, अन्यथा विमानतळाला टाळ ठोकणार असा इशाराच वैभव नाईक यांनी दिलाय. तर तू टाळ मारूनच दाखव, नाही तुझ्या घरातलं टाळ मारलं तर नारायण राणे नाव सांगणार नाही, असं आव्हान राणेंनी दिलंय. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी कर्मचाऱ्यांमार्फत एसटी बँकेतून कोट्यवधी रुपये उकळले, असा आरोप शिवपरिवहन वाहतूक कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष शिंदे यांनी केला आहे. भाजपच्या नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमांपुढे उठसूट वक्तव्य किंवा बोलघेवडेपणा करू नये, अशा कानपिचक्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्या. सरकारची प्रतिमा जपण्याची जबाबदारी संघटनेतील नेत्यांनीही पार पाडली पाहिजे, अशा सूचना यावेळी केल्या आहेत. पंचायत ते संसद भाजपच्या विजयाचा झेंडा फडकला पाहिजे, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केलाय. भाजपच्या शिर्डीमधल्या महाविजयी अधिवेशनात अमित शहांनी कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिलाय. 15 जानेवारीला पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते महायुतीच्या आमदारांशी संवाद साधतील, तसंच आमदारांसोबत स्नेहभोजन देखील करतील. महाराष्ट्रातील विक्रमी विजयानंतर मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राजस्थानात निवृत्त IAS अधिकाऱ्याला बसमध्ये कंडक्टरनं जबर मारहाण केली आहे. प्रवाशांनी मध्यस्थी करून निवृत्त IASला वाचवल्यानं प्रकार थांबला. 10 रुपये भाडं आणि योग्य बसस्थानकावर न उतरवल्यानं हा वाद झाला. विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चांगला चोप दिलाय. रत्नागिरी शहरातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला. दरम्यान पोलिसांनी छेड काढणाऱ्या शिक्षकाला ताब्यात घेतलं, तसंच शाळेतून निलंबन करण्यात आलंय. धाराशिवमध्ये एका माकडानं चक्क एसटीवर बसून 17 किलोमीटरचा प्रवास केला. कळंब लातूर फेरी करणाऱ्या लालपरीवर हे माकड दिमाग खात बसलं होतं. एसटी प्रवासाची हौस फिटली तेव्हा या माकडानं एका पिकअप ट्रकवरती उडी मारली आणि त्या ट्रकमधून प्रवास केला. काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टीनं जनजीवन विस्कळीत झालंय. श्रीनगरमध्ये थंडीची लाट पसरली आहे. दल सरोवराच्या थरावर बर्फ गोठलाय, तर पूंछमध्ये बर्फवृष्टीमुळे वाहतूक बंद झाली आहे. वाहतूक सुरू करण्यासाठी बर्फ हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर केलं जात आहे. मनालीत पारा शून्याच्याही खाली उतरलाय. बर्फवृष्टी पाहायला गेलेल्या पर्यटकांची उबदार कपडे खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. पर्यटकांनी बर्फात खेळण्याचा आनंद लुटलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गमधील झेडमोर बोगद्याचं उद्घाटन केलं. सीएम ओमर अब्दुल्ला आणि LG मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील यावेळी उपस्थित होते. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात आगीत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झालाय. 1 लाख जण बेघर झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. ताशी 80 किलोमीटर वेगानं पसरत असून त्याचा वेग वाढण्याची भीती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेक्सिकोहून अग्निशमन दल दाखल झालंय. लाखो मुंबईकरांना गंडा घालणाऱ्याला टोरेस कंपनीच्या घोटाळ्यानंतर आता मुंबईतील सर्वच गुंतवणूक संस्थांची झाडाझडती घेतली जाते. सर्व कंपन्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिलेत. कल्याणातील डिलिव्हरी बॉईजकडून वाहतूक नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे कारवाई टाळण्यासाठी ते नंबर प्लेटवर स्टिकर्स लावतात. निलेश जगदाळे या तरुणानं या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर असे डिलिव्हरी बॉय आणि त्यांच्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होती. मुंबईकरांना 2027 नंतरही टोल भरावा लागणार आहे. MSRDC लवकरच राज्य सरकारला तसा प्रस्ताव पाठवेल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर टोलमाफी देण्यात आली होती. ती वसूल करण्यासाठी 5ही टोल नाक्यांवर जड आणि अवजड वाहनांना 2027 पर्यंत टोल भरावा लागण्याची शक्यता आहे.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी नवीन फ्लोटिंग रॅम्पची सुरुवात करण्यात आली आहे. हा रॅम्प खास स्पीडबोटनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तयार करण्यात आला. बोर्डिंग दरम्यान प्रवासी सुरक्षित राहावे यासाठी विशेष काळजी घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत पुणे विभागाच्या ताफ्यात येत्या वर्षभरात 200 इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. या प्रकरणी चार्जिंग स्टेशनची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतलाय. स्वारगेट आणि दापोडी इथं चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी परवानगी प्राप्त झाली आहे. सायबर सुरक्षेवर आता राज्यांमधल्या विद्यापीठात अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. सायबर शिक्षा पुरस्काराचं वितरण राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलं तेव्हा ते बोलत होते. हे अभ्यासक्रम राबवल्यामुळे सायबर योद्ध्यांची नवीन पिढी तयार होईल असंही ते म्हणाले. अनुदान पात्र शाळांमधल्या बायोमेट्रिक हजेरीचा अहवाल सादर करा असा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलाय. शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आता शाळेमध्ये धावाधाव सुरू झाली आहे. अनुदान पात्र शाळांमधले विद्यार्थी, शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका 11,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे. 13,638 पैकी 11,000 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त ठरलेत. संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात लवकरच रक्कम जमा होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून पालिका समाज विकासातर्फे ही योजना राबवण्यात येते. मुंबईच्या 14 वर्षीय इरा जाधवनं महिलांच्या अंडर-19 क्रिकेटमध्ये मेघालयाविरोधात ट्रिपल सेंचुरी ठोकली आहे. यावेळी इरानं महाराष्ट्राच्या स्मृतिवंदनाचा विक्रम मोडीत काढलाय. इरानं केवळ 157 चेंडूत नाबाद 346 धावांची खेळी केली आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महिला भाविकांनी गर्दी केली. भोगीच्या निमित्तानं आज सकाळी रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली. यावेळी रुक्मिणी मातेची खणा नारळानं ओटी भरण्यात आली. सुमारे 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील सोलापूरचे शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेनिमित्त संस्कार भारतीच्या वतीनं रांगोळी काढण्यात आली. रांगोळ्यांची सुबकता साकारण्यासाठी तब्बल 2000 किलो रांगोळी तसंच 1000 किलो रंगाचा वापर करण्यात आला. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी सपत्नीक हजेरी लावली. सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. धाराशिवच्या खंडोबा यात्रेला प्रारंभ झालाय. यात्रेसाठी मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. फुलांच्या माळांनी सजवण्यात आलंय. लाखो भाविक यात्रेसाठी दाखल झाले असून प्रशासनानं आणि मंदिर समितीनं जय्यत तयारी केली आहे. बारामतीमध्ये श्री खंडोबा देवाच्या जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरलाय. विविध भागातून 500हून अधिक गाढवं विक्रीसाठी आली आहेत. बाजारामध्ये विक्रीसाठी कमी प्रमाणात गाढवा आल्यानं चांगला भाव मिळतोय. खंडोबा देवाच्या दर्शनाबरोबरच गाढवाची खरेदी विक्री करून भाविक या पारंपरिक यात्रेचा आनंद लुटतायत.